आजचा दिवस फक्त चालण्याचा नव्हता. आज मी माऊलीच्या वारींसोबत मल्हारी मार्तंडाच्या गडावरही जाणार होतो. आणि दिवसाच्या शेवटी माझी खरी परीक्षा तिथेच झाली. रामकृष्ण हरी मित्रांनो, माझं नाव रोमिल आणि आज आपल्या पायी वारीचा 6वा दिवस. आजचा प्रवास होता सासवड ते जेजुरी. नेहमीप्रमाणे पहाटे 3 वाजता दिवसाची सुरुवात झाली. स्नान केलं, गरम चहाचा एक कप घेतला, हरिनामाचं स्मरण केलं आणि पहाटेच्या शांत वातावरणात खंडेरायाच्या जेजुरीच्या दिशेने पायी निघालो. सुमारे 4-5 किलोमीटर चालल्यानंतर एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो. पुढे पुन्हा रामकृष्ण हरीचा गजर करत प्रवास सुरू झाला. रस्त्यात अनेक वारकऱ्यांशी संवाद साधला, त्यांचे अनुभव ऐकले, त्यांच्या आयुष्यातील वारीचं महत्त्व जाणून घेतलं आणि याच प्रवासात संत गोरोबा काकांच्या पालखीचंही दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी नाचत होते, अभंग गात होते आणि भक्तीच्या त्या वातावरणात थकवा कधी येत होता, कधी निघून जात होता हे समजत नव्हतं. जिथे थोडा थकलो तिथे 2 मिनटं बसलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. दुपारी साधारण 2:30 वाजता मी जेजुरीमध्ये पोहोचलो. सर्वप्रथम माऊलींच्या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं. संध्याकाळी 6 वाजता माऊलींची पालखी जेजुरीमध्ये दाखल झाली. संपूर्ण जेजुरी भक्तांनी फुलून गेली होती. टाळ मृदुंगाचा निनाद, जयघोष आणि वारकऱ्यांचं उत्साहाने केलेलं स्वागत हे दृश्य आयुष्यभर विसरण्यासारखं नाही. माऊलींची पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर मी ठरवलं, इतक्या लांब आलोय तर आता मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेतल्याशिवाय परतायचं नाही. आणि मग सुरू झाला जेजुरीचा गडाचा चढ. खरं सांगायचं तर दिवसभर पालखीसोबत चालूनही मी एवढा थकलो नव्हतो जेवढा या गडाच्या पायऱ्या चढताना थकलो. पण प्रत्येक पायरीसोबत मनात एकच भावना होती, आज दर्शन घेऊनच खाली उतरायचं. आणि अखेर मल्हारी मार्तंडाचं दर्शन झालं. हा माझ्या आयुष्यातला जेजुरीचा पहिला दर्शनाचा अनुभव होता आणि तो कायम लक्षात राहील. दर्शनानंतर बाहेरच एका ठिकाणी जेवण केलं आणि मग माझ्या दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी निघालो. जेव्हा शेवटी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा पाहिलं की संपूर्ण राहुट्या ह्या शेतातच उभारलेल्या होत्या. मी माझं अंथरूण शेतातच टाकलं, आकाशाकडे एकदा पाहिलं आणि थकलेल्या शरीराने क्षणात झोप घेतली. उद्या पहाटे पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन टप्पा आणि माऊलींच्या पालखीसोबत वाल्हेच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. तोपर्यंत रामकृष्ण हरी.